तुम्हा सर्वांना सस्नेह नमस्कार। माझा विषय आहे प्रशासन आणि सेवा उपक्रम यांच्यामध्ये समतोल कसा साधावा। सेवा म्हणजे प्रेम, सेवा म्हणजे त्याग, सेवा म्हणजे माणुसकीचा सुंदर अनुराग। वी सर्व हे ब्रीदवाक्य असलेली आणि समाजसेवेची ज्वलंत संकल्प असलेली एक संस्था म्हणजे लायन्स इंटरनॅशनल क्लब। या क्लबचे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत, एक म्हणजे प्रशासन आणि दुसरा म्हणजे सेवा उपक्रम। समाजामध्ये जर प्रभावी कार्य करायचं असेल तर तुमचं प्रशासन हे भक्कम पाहिजे, कारण प्रशासन हे त्या क्लबचा कणा असतो आणि कणा जर भक्कम असेल तर तुमचं कार्य तेवढंच चांगलं होतं। मग प्रशासनामध्ये काय येतं तर प्रशासनामध्ये येतं शिस्त, नियोजन, त्यानंतर वेळेचं महत्त्व आणि समन्वय म्हणजे प्रशासन। मग प्रशासन चांगलं करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर योग्य बैठका, वेळेचं महत्त्व आणि तिथल्या सभासदांमध्ये असणारा समन्वय। एखाद्या फुलाचं सौंदर्य राखण्यासाठी आपण त्याला कुंपण घालतो, अगदी तसंच सेवा कार्यामध्ये जो आनंद आहे, सेवा उपक्रमामध्ये जो आनंद आहे, चैतन्य आहे, ते राखण्यासाठी आपल्याला शिस्तीचे जे प्रशासन असतं त्याची मदत होते। मग प्रशासकीय शिस्त कुठे उपयोगी पडते तर आपण केलेल्या उपक्रमांचं प्रशासकीय अनालिसिस होणं गरजेचं आहे आणि त्याची नोंद लायन्स क्लबच्या नियमांनुसार माय लाईनवर करणं अतिशय महत्त्वाचं आहे। दुसरी गोष्ट आहे म्हणजे सेवा उपक्रम, जी आपल्या क्लबचा आत्मा असतो। जातो तेव्हा लोक आपल्या कामाचा विचार करतात, आपल्या नियमांचा नाही करत, आणि म्हणून काम अशा पद्धतीने करायचं, उपक्रम अशा पद्धतीने करायचे की ज्याचा लोकांना खूप दिवस उपयोग होईल, तात्पुरता उपयोग होणार नाही। मग या दोन्हींमध्ये समन्वय कसा साधायचा तर प्रशासन आणि सेवा उपक्रम हे एकाच रथाचे दोन चाकं आहेत। एक चाक लहान, एक चाक मोठा असेल तर आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत, कार्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। मग यांचा समतोल साधण्यासाठी आपल्या क्लबमध्ये विभाग असावे, एकाचं लक्ष नियोजनावर आणि एकाचं अंमलबजावणीवर असावं। आणि म्हणून यांचा समतोलसाठी कुसुमाग्रजांचं वाक्य मला आठवतं, अनंत आमची ध्येयाशक्ती, अनंत आमच्या आशा, किनारा तुला पामराला, जय लायनिझम।